नमस्कार. गाळलेल्या जागा. लेखिका समिधा गांधी. अभिवाचन अनुराधा कर्वे. तिला कधीकधी लाडात यायची सवय होती. नेहमी शहाणी समजूतदार असणारी ती अशा वेळी थोडी वेडावल्यागत वागायची. तिला माझं तिच्यावर किती प्रेम आहे ते अजमावून पाहायची हुक्की यायची. मला वाटायचं तिला माहीत आहे तेच परत परत काय सांगायचं. शब्दांचे फुलोरे उभारणं हा तिचा प्रांत आहे. मी आपला रोखठोक सरळ माणूस, थोडासा अबोलही. यावेळी तर पुरते 2 दिवस तिची भुणभुण चालू होती. मला जेवढा तू आवडतोस ना तेवढी तुला मी नाही आवडत, हो ना? आता तुम्हीच सांगा, प्रेम हे काय कांदे बटाटे आहेत की बाबा काट्यावर वजन करून मोजता येतील आणि सांगता येईल की बाबा तुझं माझ्यावर 5 किलो प्रेम आहे तर माझं 5.5 किलो भरतं आहे. पण ती मानायलाच तयार नव्हती. कधी नव्हे ते मी पण वैतागलो होतो. मी तिची फिरकी घ्यायचं ठरवलं. तिला म्हणालो, शाळेत परीक्षेच्या वेळी रिकाम्या जागा भरा म्हणून एक प्रश्न असायचा बघ. तू ना माझ्यासाठी भरलेल्या त्या गाळलेल्या जागा आहेस. तिला रागच आला ना राव. जाम रुसून बसली. मी तुझ्यासाठी इतकं करते, तुला माझी काही कदरच नाही? हीच माझी किंमत केलीस का? यावं त्याव. तिने तर तोपखानाच सुरू केला. शेवटी मी तिला जरा शांत व्हायला सांगितलं. म्हटलं, अगं बोलू तर दे मला. आता काय ऐकायचं राहिलं आहे? मला माझी जागा दाखवून दिलीस ना, आता आणखी काय ऐकवणार आहेस? अरे यार, ही परत सुरू झाली. तिला अक्षरशः खांद्याला धरून मी माझ्यासमोर बसवलं. आता माझं ऐक. आधी म्हणालो ना, एकदम शांत हो आणि नीट ऐक. तुला कृष्ण रुक्मिणीची गोष्ट माहिती आहे का? एकदा रुक्मिणी कृष्णाला विचारते, तुझ्या एवढ्या राण्या आहेत, तिकडे गोकुळात राधा आहे, मग माझं तुझ्या आयुष्यातलं काय स्थान? कृष्ण म्हणाला, हे बघ रुक्मिणी, तू मला जेवणातील मिठा एवढी आवडतेस. तेव्हा रुक्मिणी पण आत्ता तू रुसलेस ना तशीच फुरंगटून बसली. दुसऱ्या दिवशी अळणी जेवण जेवताना रुक्मिणीला तिचं स्थान कळलं आणि तिचा राग गेला. आता ती माझं बोलणं लक्ष देऊन ऐकू लागली. अगं, मी दिवसभरात अनेक कामं करतो. म्हणजे बघ आंघोळ केल्यावर कधी कधी कपडे बादलीत धुवायला टाकायला विसरतो. त्यानंतर तू आंघोळीला गेलीस की तू ते हातात सरशी करून टाकतेस. एखादं बिल भरायला विसरलो तर त्याचा फार इश्यू न करता परस्पर बिल भरतेस. इतकंच काय, आपल्या दोन्हीकडच्या नातेवाईकांना तू बरोबर सांभाळतेस. मला कधी कुठे यायला जमलं नाही तर तू माझी उणीव भासू देत नाहीस. मला कधी एकटं वाटलं, कसलं टेन्शन आलं तर तेव्हाही तूच असतेस ना. माझं काही चुकत असेल तर ती उणीवही तूच दाखवून देतेस. गाळलेल्या जागा योग्य प्रकारे भरलेल्या नसतील तर उरलेल्या वाक्याला 0 किंमत असते, हो ना? राणी, तुझ्याशिवाय माझं आयुष्य म्हणजे ते गाळलेल्या जागेशिवायच्या वाक्यासारखं आहे. अगदी खरं सांगायचं तर मीच प्रयत्न करतो आहे तुझ्या आयुष्यातली गाळलेली जागा भरणारा व्हायचा. बाय द वे, तो आ वाचलाय तो बंद करा आधी. उगाच माशी जायची तोंडात. आणि यानंतर काय झालं ते सांगणारी जागा मी रिकामीच सोडली आहे. तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीला वाव द्या आणि भरा रिकाम्या जागा.